कुंभमेळ्यात जा तुम्ही, 2-2 असिस्टंट आहेत केस पकडायला महाराजचे. का हे काय आहे? हे महाराज जन्मले तेव्हापासून महाराजनं कटिंगच नाही केली. म्हटलं पहिले कटिंगवाल्या जोडण्यानं महाराजले कटिंग करायची गरज आहे त्याला. कबीर महाराज म्हणतात, जटा बढ़ावे जो नर तर है तो मोर क्यों नहीं तर है जाके लंबे लंबे पर है. फक्त जटा वाढवल्यानं जर साधू ठरला असता तर मोराला मोठे मोठे पिस आहेत, अस्वलाला मोठे मोठे केस आहेत. गंगा नहावे जो नर तर है तो मेंढक क्यों नहीं तर है जाका गंगाजी में घर है. 12 महिने काही काही जण वाटेल तेवढं पाप करतात आणि मग म्हणतात चलो गंगा सागर, चलो गंगा सागर. गंगेत आंघोळ केली की पाप धुवून निघते. फेविकॉलनं चिटकवलं का पुण्य तो ती धुवून निघत असेल ना. नुसती गंगेत बुडी मारली म्हणून काही होत नाही. तो प्रयोग अजून कोण केला नाही. त्या बेंडकीले बोलता येत नाही. समजा कल्पना करा बेंडकीले बोलता आलं आणि गंगेतल्या बेंडकीचा एखाद्या एबीपी माझावाल्यानं इंटरव्ह्यू घेतला. नमस्कार, मी दीपक चौरसिया, एबीपी माझा, सांगा तुमचं नाव. ते बेंडूक जर बोलायला लागलं ते नाव सांगेल. नमस्कार, माझं नाव बेंडूक बेंडकाजी बेंडकाळे, मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड, व्हॉट्सअप, जीमेल, एव्हरीथिंग इज अ गंगा. त्याची प्रत्येक गोष्ट गंगेत आहे ना हो. जन्माले आलं गंगेत, लग्नही गंगेत झालं, त्याचे पोरं कॉन्व्हेंटही गंगेतच करतात. पण त्या बेंडकाचा कधी उद्धार होत नाही. माझे तुकडोजी बाबा म्हणतात ग्रामगीतेच्या 22व्या अध्यायात, कास्या तो मरणमुक्ती ऐसी लोकी वाढिली भ्रांती, गंगा जळी तो किडे ही मरती तरी काय ते मुक्त झाले. अरे त्या गंगेत तर किडेही मरतात, नुसती राख नेऊन टाकल्यानं त्याचा उद्धार होत नाही. त्याच्यासाठी हाळ मास सगळं व्यवस्थित असताना त्याची वागणूक चांगली पाहिजे. गंगा नहावे जो नर तर है तो मेंढक क्यों नहीं तर है जाका गंगाजी में घर है. शंख बजावे जो नर तर है. आमच्या महाराज लोकांनी नवीन फॅशन काढली. आता महाराज एकटा चालत नाही, कृष्णाले घेऊन चालते. कोणता महाराज? भोले शिवजीले घेऊन चालते. आणि ज्या हातात भोले शिवजीले घेऊन चालते, कथा झाल्यावर त्याच हातावर तंबाखू घेते. ध्यानात घ्या, मला कोणाच्या बापाची भीती नाही आहे. हे हात भगवंताला लागत असतील आणि त्याच हातामध्ये जर खर्रा येत असेल, भगवंताला त्याची देवपूजा 20 जन्म जरी केले तरी आवडणार नाही. आपल्या जीवनामध्ये बाह्य ज्या गोष्टी आहेत त्याचा आणि परमार्थाचा संबंध नाही आहे. परमार्थाचा संबंध आहे त्याची साधुत्व वृत्ती, मुमुक्षत्व अंतकरणामध्ये जागृत झालं का. शंख बजावे जो नर तर है. कबीर महाराज फक्त शंख फुकल्यानं साधू झाला असता. गाढवाचे लेकर लहानपणापासून भ्या करतात असा शंखाचाच आवाज, म्हणून ते साधू ठरत नाहीत. कहे कबीरा सुन भाई साधो, ओ नर बेशक तर है जाके हृदय में हरिहर है. ज्याची वृत्ती साधुत्वाकडे वाटचाल केली. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, दया करणे पुत्रासी, दया करणे पुत्रासी, चिदास आणि दासी, तोची दास आणि दासी, म्हणे सा
मुलगा प्रिय आहे तेवढे सगळे वाटतात. साधुत्व मुमुक्षत्व हे आतलं आहे. प्रिय सज्जन मायबाप, खरे साधू हे त्यांच्या वृत्तीवरून ओळखल्या गेलेले आहे. अशा साधूंच्या सहवासात ज्यांना दर्शन जरी नुसतं त्यांचं झालं, त्यांचा दृष्टिक्षेप जरी झाला. सद्गुरु आडकोजी महाराजांनी तुकडोजी महाराजांना किती क्लासमध्ये गायन शिकवलं होतं आणि किती क्लासमध्ये ओवीबद्ध रचना कशी करावी ते सांगितलं होतं नाही. पण आडकोजी बाबांच्या नुसतं डोळ्याकडे पाहिलं, त्या दृष्टिक्षेपातून त्यांना दृष्टिपातातून ज्ञान मिळालं. त्याला नेत्र पल्लवी म्हणतात. नुसते डोळे बघितले, महाराजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. मेरा गुरु भी मस्त था उपदेश ना करता कभी, चाहो तो सुनो गालिया उससे ही समझो सभी, पर माला थी उनके नाम की. मी स्वतः पुढे आलो, पण माझ्या हातामध्ये माझ्या गळ्यामध्ये जो ध्यास होता, जी माळा होती ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेची होती. अपने ही बल पर था खडा पर माला थी उनके नाम की. त्यांच्या नुसत्या डोळ्यानं त्यांच्या पाहण्यानं माझ्या जीवनात बदल झाला. याला खरे साधू म्हणतात, याला नेत्र पल्लवी म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उद्धार झाला तो प्रवचनानं नाही झाला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जान ठेविला कर. लावणिया हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. नुसता हातांचा स्पर्श झाला, जीवन बदललं. याला कर पल्लवी म्हणतात. कर म्हणजे हात. डोळ्यांनी नुसतं त्या साधूने पाहिलं, जीवन धन्य होते. नुसता स्पर्श केला डोक्याला, जीवन बदलून जाते. आणि एखाद्या वेळेस त्या साधूंच्या मुखावर आपलं नाव जरी आलं तरी उद्धार होते. हे खरे साधुत्व, याला खरं मुमुक्षत्व म्हणतात. प्रिय सज्जन मायबाप, हे आतून पाहिजे. आपल्या विदर्भाचं भाग्य आहे. या विदर्भामध्ये बाहेरून वेशधारी नसणारे पण आतून खरं साधुत्व असणारे गजानन महाराजांसारखे महात्मे आले. त्या द्वाड असणाऱ्या घोड्याला सुद्धा शांत करण्याची ताकद त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये होती. वाळलेल्या आंब्याला सुद्धा नुसतं पाहिल्याबरोबर भक्तांच्या करवी सुद्धा हिरवगार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. प्रिय सज्जन मायबाप, कारण या संतांमध्ये संतत्व मुरलेलं होतं. यांना नुसतं पाहिलं तरी लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं, मुमुक्षत्व जागृत झालं. साधुत्व त्यांच्यामध्ये होतं. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, लुगड्यांचा भरलेला ट्रक असावा गाडगे बाबांकडे, पण स्वतःची पोरगी आली ट्रकच्या समोर. बाबा मला ओळखलं का? असा डोळ्यावर हात ठेवला. कोण आहेस तू? मी तुमची पोरगी आलो का? लोकांच्या घरी धुणे भांडे करतो, निंदन करायला जातो, कापूस वेचायला जातो. बाबा माझ्या अंगावरचं लुगडं फाटलेलं आहे, तुम्ही लुगड्याचा वाटप करत आहात. साधू कोणाला म्हणतात? स्वतःची सक्की एकुलती एक ऋणमोचनच्या यात्रेत सोडलेली पोरगी उभी राहिली. डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेली. आलो का म्हणते. बाबा एवढ्या बाईले लुगडं वाटले, मला एखादं लुगडं द्या ना. गाडगे बाबानं पुन्हा डोळ्यावर हात ठेवला. असं आलो का आहेस तू? हो बाबा, मी लोकांच्या घरी काम करतो, हे पा लुगडं फाटलं माझं. गाडगे बाबांना हातात घेतलेलं लुगडं मागं ठेवलं. ते संस्कृत बोलता येत नव्हतं, ते इंग्लिश मध्ये प्रवचन नव्हते करत, पण संतत्व होतं. लुगडं मागे ठेवलं आणि गाडगे बाबा म्हणतात, असं लुगडं पाहिजे तुले ट्रक आतलं? हो बाबा द्या ना मला लुगडं. स्वतःच्या पोरीला एक सख्खा बाप विचारतो, आलो का? दोन हात आहेत का तुला शाबूत? हो बाबा. पाय काम करतात का तुझे? हो बाबा. मग वावरात जाय, लोकांच्या धुऱ्याचं निंदन कर, खुरप न कर. कापूस याच्याले जात असशील तर 4 वाजे लोक कापूस येत. आणि साधं लुगडं घालू नको. स्वतःच्या कमाईच्या पैशानं कमावलेल्या पैशातून
जरीच्या काटाचं लुगडं घे, पण या लुगड्यातलं एकही लुगडं तुला भेटणार नाही, कारण हा लुगड्याचा ट्रक गाडगेबाच्या पोरीसाठी नाही, अंध अपंग लुळ्या पांगळ्या लोकांसाठी आणलेला आहे. ज्याच्यावर करोडपती जीव वाळून टाकत होते, त्या महात्म्यानं आपल्या पोराला मुंबईतल्या एका टेकडीवर नेलो. गोविंदा, आज तुझे लग्न आहे गळ्या, नवरदेवालेच माहित नाही लग्न आहे तर आज तुझे लग्न आहे, पोरगी पाहिले. बाबा मी काय करू, काहीच नाही, लग्नाच्या निमित्तानं हातात फळा घे आणि या डोंगरावर चढत ये, यासाठी जो रस्ता आहे तो झाडून टाक. नवरदेवाच्या अंगावर शेरवानी घालायला नाही सांगितलं, त्याला ज्या रस्त्याचा आपण रोज रोज तुळवतो त्या रस्त्यानं चालतो, त्याची जाळजूळ सेवा करायची सांगितली. याला संत म्हणतात. संत बनण्याकरता विष पोटात गेल्यानंतर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर नावाच्या तालुक्यामध्ये नेरी नावाच्या गावात दुधात टाकून जहर पाजलं, ते प्यावं लागलं संत बनण्याकरता. आणि पेल्यानंतर एखाद्या सापानं मातीमध्ये सरपटावं तसं तुकडोजी बाबा सरपटायला लागले. भगवी टोपी घालणारा आला, महाराज जी मुझे पता है आपको किसने जहर पिलाया है, आप एक बार बताइए, मैं उस मास्टर के घर के सामने जाता हूं, त्यांच्या घराजवळ जातो और उस औरत को बोलता हूं कि तूने ऐसा क्यों किया. मातीमध्ये लोळण घ्यायला लागले, सरपटायला लागले. पाण्याच्या ग्लास पर्यंत जाता आलं नाही तर सेवकानं ग्लास उचलून दिला. लोक ज्या रस्त्याला चपले सहित तुडवत जातात, त्या रस्त्याला तुडवत लोटांगण घेत राष्ट्रसंत तुकडोजी बाबा पोहोचले. आणि हातामध्ये पाण्याचा ग्लास घेतला नाही, पहिल्यांदा उजव्या हातात लेखणी घेतली, कोऱ्या कागदावर शब्द लिहिले. जेव्हा पोटात जहर होत तेव्हा सुद्धा जनतेला अमृत दिलं, आनंदामृत दिलं. पोटात जहर असताना सुद्धा जनतेला अमृत देतात, त्याले तुकडोजी बाबा. हे संतत्व आहे. हा साधू प्रवचन देणारा नाही आहे, हे संत मार्गदर्शन करणारे नाही. साधुत्व त्यांच्यामध्ये मुरलेलं आहे. ते साधू बनण्याकरता स्वतःचा संसार जळाला तरी तुकाराम महाराज जाळूनी संसार बैसलो अंगणी. एकुलता एक पोरगा संतू नावाचा हतबल झाला. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता गेली. पत्नीला खायला भाकरीचा तुकडा नाही, पण तरी भजनाचा विसर नाही. असे संत भेटणं त्याला संतांचा संगती म्हणतात, संग म्हणतात. असे संत भेटले जीवनात. जो संतन को शीश नमावे उनका किस्मत जागा. ते संत खरोखरचे संत त्या प्रयाग क्षेत्रात एकत्रित आले म्हणून सूतजी त्या संतांना प्रणाम करतात आणि दर्शन घेतात. या आपल्या शास्त्रामध्ये दर्शनाची काही महिमा सांगितलेली आहे. आयुर्विद्या यशम बलम. एखाद्या चांगल्या माणसाला जर आपण नमस्कार करत असू तर आपलं आयुष्य वाढते. एखाद्या चांगल्या माणसाला आपण प्रणाम करत असू, आपल्या जीवनामधलं बल वाढते, शक्ती वाढते, यश संपादन करण्याची शक्ती वाढते. हे संतांच्या, साधू संतांच्या दर्शनाचं पुण्य आहे. त्या साधू संतांना सूतजींनी त्या ठिकाणी प्रणाम केला आणि सूतजी म्हणतात, आपल्या संतांची सेवा माझ्याकडून व्हावी. आणि त्या ठिकाणी या संवादाला सुरुवात झाली. सनत, सनंदन, सनत कुमार आणि सनातन हे चार ज्यांना संपूर्ण शास्त्रामध्ये बाल ब्रह्मचारी म्हणून ओळखल्या जाते, ज्ञानाचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न केला, महाराज आमच्या जीवनामध्ये आता हा येणारा जो काळ आहे, कारण ते चिरंजीव आहेत, चिरंजीव म्हणजे त्यांचं आयुष्य कधी संपत नाही. आता पुढच्या काळामध्ये कलियुग येणारा, या कलियुगामध्ये आम्ही अशी कोणती साधनं करावी की ज्या साधनेनं आमचा उद्धार होईल, आम्हाला समाधान मिळेल. कारण साधनं अनेक आहेत. कालचं प्रवचन सगळं त्याच्यावर होतं, साधनं कसे आहेत, कोणते आहेत आणि काय काय केलं पाहिजे. प्रिय सज्जन मायबाप, योग मार्गाचं साधन आहे, ज्ञान मार्ग आहे,
कर्म मार्ग आहे. हे सगळे मार्ग कलियुगामध्ये फलीभूत होत नाही. कलियुगामध्ये त्याचं फळ मिळत नाही. त्याला कारण आहे, योग करण्याकरता चांगलं शरीर पाहिजे, मजबूत शरीर पाहिजे. ते शरीर आता आहे का कलियुगामध्ये? कोणी म्हातारीला भेटा तुम्ही, आजी तब्येत कशी काय? बापा माया सगळं बरोबर आहे, पण माया पायात सकाळी सकाळी मुंग्याच येतात. मी म्हटलं मुंग्याले साखर टाक मग अर्धा किलो. तुम्ही कोणत्याही माणसाला भेटा, का तब्येत काय? बाकी सगळं बरोबर आहे महाराज. डॉक्टर म्हणे टोंगळ्यातलं ऑइल खलास झालं. मी म्हटलं मग कॅस्ट्रोची बॉटल टाक लिटर भर. कोणाच्या गाद्या घासल्या, कोणाच्या सतरंज्या गेल्या, कोणाच्या पायात मुंग्या येतात, कोणाची मान लचकली, कोणाच्या घरी सगळे पदार्थ खायला आहेत. पण डॉक्टरनं सांगितलं गुलाबजामुन खाशीन तर हराम मोतीनं मरशीन लेवा. हे जे रोग आहेत ना, हे शरीराला आहे. आणि शरीर निकोपसल्याशिवाय शरीरम खलु माध्यमम धर्म साधनम. अरे धर्माचं साधन प्राप्त करायचं असेल तर शरीर माध्यम आहे. म्हणून माणसाचं शरीर मजबूत पाहिजे बा. शरीर ज्याचं शरीर व्यवस्थित आहे. म्हातारे माणसं अजून म्हातारे झाले पण ओके आहेत. त्याचे इंजन महिंद्राचे आहेत. असं तिरपं केलं सरकं केलं की डबल ॲव्हरेज देते.